हजारो वर्ष गुलामीत पडलेला भारत आज महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय। तो चंद्रावर मंगळावर पोहोचलेला आहे। भारतामध्ये डिजिटल क्रांती होती, पण अजूनही देशातील सफाई कामगारांना हाताने मैला साफ करावं लागतं। याच अतिशय गंभीर सामाजिक परिस्थितीवर आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो। पोटाची भूक भागवण्यासाठी आजही देशातील बहुतांश लोक मिळेल ते काम करत असतात। त्यातीलच एक धोकादायक काम म्हणजे हाताने मैला ढोणे। हाताने मैला ढोणे हे भारतात कायद्याने बंद आहे, पण आजही हजारो सफाई कर्मचारी जीव धोक्यात घालून मैला ढोण्याचं काम करत असतात। 2014 पासून ते 2023 पर्यंत 1000हून अधिक सफाई कर्मचारी सेप्टिक टँक मध्ये किंवा गटार साफ करताना मृत्युमुखी पडले। पण सरकार आणि प्रशासन या प्रश्नाकडे अद्यापही गांभीर्याने पाहतच नाही। एका बाजूला सरकारकडे स्मार्ट सिटीसाठी, मोठ्या मोठ्या योजनांसाठी आणि प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये आहेत, पण सफाई कामगारांसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करायला त्यांच्याकडे पैसे नाहीत। हेच तर खरं सत्ताधाऱ्यांचं स्वरूप आहे। जर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सफाई शक्य आहे, तर मग भारतात ती पद्धत का वापरली जात नाही, असा प्रश्न तुमच्या मनात पडू शकतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे जातीवाद। होय, जातीवादच। कारण भारतातील बहुतांश सफाई कर्मचारी हे दलित समुदायातील आहेत। हा केवळ गरिबीचा प्रश्न नाही, तर हा जातीय व्यवस्थेचा कट्टर अन्याय आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने भारतामध्ये हाताने मैला साफ करणाऱ्या व्यक्तींचे जीवन अत्यंत कठीण आणि धोकादायक होत चाललंय। सांडपाणी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही अनेक ठिकाणी अजूनही मॅनहोल आणि गटारांची साफसफाई करण्यासाठी मानवी श्रमांवर अवलंबून राहावं लागतं। हे काम प्रामुख्याने ठराविक जातीच्या लोकांकडून करून घेतलं जातं, ज्यामुळे सामाजिक अन्याय आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात। याचा परिणाम ते काम करणाऱ्या व्यक्तीवरच होत नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर देखील होतो। या कामात गुंतलेल्या व्यक्तींना विषारी वायूंचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो। अनेक आशियाई देशांमध्ये गटार साफसफाईसाठी यंत्रांचा वापर केला जातो, परंतु भारतात हे प्रमाण कमी आहे। सांडपाणी व्यवस्थापनातील या समस्येवर उपाय म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कामकाजाच्या परिस्थितीची निर्मिती आवश्यक आहे। या परिस्थितीमध्ये बदल व्हावा याच्या संदर्भात कालच सफाई कर्मचारी आंदोलनाचे जनक बेजवाडा विल्सन यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवर चर्चा केली। हाताने मैला साफ करण्याच्या पद्धती आणि सफाई कामगारांच्या मृत्यूंबद्दल चर्चा करताना त्यांनी सांगितले की सत्ताधारी लोक स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी काही एक करत नाहीत। 15 वर्षांपूर्वी ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या त्याची आजही पुनरावृत्ती होत आहे। त्यात काहीही बदललेलं नाही। त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे आहेत, पण दलित आणि स्वच्छता कामगार यांच्यासाठी बजेट नाही। सत्तेत असलेल्या लोकांचा हा खरा चेहरा आहे, हे यावरून दिसून येते। त्यांच्या या मताला प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सहमती दर्शवली। आपल्याकडे चंद्रावर पोहोचण्यासाठी तंत्रज्ञान आहे, पण जातीवादाने त्रस्त आणि ग्रासलेल्या समाजाला गटार साफ करण्यासाठी ते तंत्र वापरायला येत नाही, ही शोकांतिका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली। हाताने मैला ढोणे ही फक्त समस्या नाही, तर तो समस्त मानव जातीवरचा कलंक आहे। तो कधी संपणार असा सवाल आता उपस्थित होतोय। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या प्रथेचा कडाडून विरोध केला। अस्पृश्य समाजाच्या वाटेला येणाऱ्या घाणेरड्या कामांचा त्यांनी विरोध केला। सरकारने यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाची मागणी पूर्ण केली। सफाई कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधांचा विचार करून त्यावर उपाययोजना केल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कामाशी निगडीत जातीयतेला कडाडून विरोध केला, तर बदल हा नक्की घडू शकतो, अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात।